भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी घेतली आढावा बैठक। पांडुरंग बरोरा माजी आमदार यांनी सहभाग घेऊन शहापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। तसेच शहापूर तालुक्यातील ज्या समस्या मांडण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्युत महामंडळ, कृषी, संपूर्ण क्षेत्रातील ज्या समस्या होत्या त्या खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी ऐकून घेतल्या व त्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदने दिलेलं आहे आणि 15 दिवसात याचा तोडगा निघाला पाहिजे। आम्ही परत 15 दिवसात आढावा बैठक घेणार असं आश्वासन भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी दिले असून आलेले सर्व समस्यांचं निराकरण झाल्यामुळे शहापुरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथदादा पष्टे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडून एकदम खरखरीत बाजू मांडून आम्हा शेतकऱ्यांच्या शेतावर बगळा रोग पडलेला आहे त्यासाठी नुकसान भरपाईची मागणी केली असून सदर आढावा बैठक संपूर्ण पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार व अधिकारी सर्व उपस्थित होते। जय हिंद। पूर्वी टाकलं 40 वर्षापूर्वी त्या पूर्ण जीर्ण झालेले आणि पोल आहेत ना ते पोल पण जीर्ण झालेले आणि त्याच्यामुळे लोकांची जनावरांना शॉक लागतो। साहेब वर्ष 2-2 वर्ष त्या लोकांना त्याचा मोबदला मिळत नाही। तर हे ऑफिसर फक्त काय सांगतात त्या इकडनं आम्ही पाठवतो कुठे वरच्या लेवलला तिकडनं मग असा करून शेतकऱ्यांची एकदम केलेले आहे। पाठवलेच ना साहेब, मिळतच नाही। ते सांगतात वर पाठवलेत, वरून मंजुरी येईल त्याच्यामुळे विषयच होत नाही साहेब। बऱ्याच लोकांचा हा विषय शेतकरी आमदार योजनामध्ये पण कृषीकडे योजना आहे काम चालू आहे। 27 गावांचा पर्यटन तयार झाला आहे। ती आढावा बैठक इथे फॉरेस्ट ऑफिसला आयोजित केली होती त्याबद्दल साहेब काय तोडगा निघाला, विविध काय काय चर्चा झाली? आज या ठिकाणी आहे ना संपूर्ण तालुक्यातून जे काही प्रॉब्लेम्स आहेत PWDचे असतील, आरोग्याचे असतील, बांधकामचे असतील किंवा इतर कुठल्याही पाण्याची समस्या असेल या सगळ्या समस्या समजून घेण्यासाठी आणि खास करून जे शहापुरात कामं चालू आहेत प्रत्येक डिपार्टमेंटची त्यांचा एक आढावा घेण्यासाठी मी आलो होतो। बऱ्यापैकी कामांचा आढावा घेतलेला आहे। पुन्हा 15 दिवसात या सर्व कामांचं फलक घेतलं जाईल आणि संबंधित ज्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं देखील निवारण करण्याचा मी सगळे अधिकारी वर्ग आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो।